तर बघा तुम्ही पाहू शकता, जेव्हा बायको आजारी पडलेली असते तेव्हा नवरा किचन मध्ये असतो, तेव्हा किचनची ही अवस्था असते. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा हा नवरा आहे आणि हे किचन बघा. डाळ भात करतायत पण किचन बघा. बघितलंय किचन असं असते नवऱ्या लोकांचं काम. सगळ्या नवऱ्या लोक नाही, माझ्या नवऱ्याचं बोलते मी. माहिती आहे सगळ्यांना, कष्ट करायचे आपणच आणि सगळं करावं आपणच, हे लक्षात ठेवा. मग डाळ भात झालं किचन पुसून घ्या ना व्यवस्थित जरा सगळं. काय करणार किचन किचन सगळं पुसून मस्तपैकी. काय 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 डबे स्टँडवरून खालती काढून ठेवले ते स्टँडवर ठेवू शकता तुम्ही. सगळे व्यवस्थित ठेवा जरा. किचन आपली ही घरातील प्रमुख स्थान आहे, तर प्लीज तुम्ही माझ्या किचनला स्वच्छ ठेवा जरा. डाळ भात बनवा आणि जरा किचनला व्यवस्थित करा. हे काय कढईत करताय भात की डाळ? हा नाही, हे बघा तुम्ही पाहू शकता. इकडे माझा टकलू नुसता मोबाईल बघत असतो. काय करू आता, आम्ही जिकडे राहतो ना तिकडे जास्त पब्लिक नाही आहे, त्याच्यावर खेळायला पण पोरा नाही आहेत. तर काय करायचं, काय करतोय, चल चल चल. असं आहे बघा. इकडे पूर्ण जंगल झालेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. हे बघा आम्ही आलेलो ना तेव्हा इकडे झाडं होती लहान लहान होती, पण आता पाऊस आला ना, पावसामुळे बघा कसं जंगल झालंय पूर्ण. मला तर बघवत नाही. प्लीज हा किचन व्यवस्थित करा जरा झाल्यावर. काय सांगता तुम्ही आपल्या व्ह्यूअर्सला? काय सांगू, तुम्ही पण माझ्यासारखं कधीतरी करा. काय करा? अजून काय, जेवण करत असतील ना. काय माहिती, तुम्ही जेवण बनवता काय हो? तुम्हाला काय वाटते जगात तुम्ही एकच आहे की बायकोला मदत करता? असं नाही, पण काय काय लोक बनवतात, कोण कोण बनवत असेल ना, तर मला पोटाला भूक लागली तर करावं लागेलच ना, बायको आजारी असली तर. बरोबर ना, काही पण असू दे कसं पत्ता, मग बायकोला पण खायलाच लागेल ते आता. तसंच करावं लागतं, करावं तर लागतं काय.